नमस्कार. नाचणीच्या पिठापासून घावण कसं करायचं हे रेसिपी घेऊन आलेलं आहे. तर बघू शकता एक वाटीभर मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचा पूर्ण तांदळाचं पीठ घेतले. तांदळाचं जर पीठ नसेल तर तुम्ही बेसनचं पीठ वापरू शकता. थोडंसं मीठ घातले त्यानंतरनं आणि हातानं किंवा तुमच्याकडं चमचा वगैरे असेल तर चमचानं थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मी हातानंच छान त्याचे पिठाचे गुठळ्या होतात म्हणून हातानंच व्यवस्थित सगळं पीठ मिक्स करून घेतलं. त्यानंतरनं बघू शकता पीठ मिक्स झाल्यावर परत त्याच्यामध्ये पाणी टाकून सगळं पीठ व्यवस्थित घावणीसाठी पीठ तयार करत आहे. बघू शकता पिठाचे गुठळ्या तयार होतात म्हणून पिठाचे गुठळे आपण सगळं फोडून घ्यायचं व्यवस्थित. बघू शकता अशा पद्धतीने ह्याच्यानुसार पातळ एवढं आपण घावणीसाठी पीठ तयार करून ठेवायचं 5 मिनटासाठी. त्यानंतरनं 5 मिनटात इकडं आपलं तवा गॅसवर ठेवून डोशाचा तवा गॅसवर ठेवून आपण हे घावण टाकून घ्यायचं व्यवस्थित. वाटी किंवा पळीनं घ्यायचं. छानपैकी आपण टाकायचं कुठला आकार पाहिजे त्या पद्धतीनुसार. पीठ थोडंसं पातळ पाहिजे आणि थोडंसं कडा हळूहळू साईडनं कडा उचलून पालथं घालायचं. बघू शकता थोडंसं गोलाकार आलेलं नाही पण छान जाळीदार आपलं हे घावण तयार झालेलं आहे. परत ते घावण थोडंसं चिटकलं होतं म्हणून थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित पुसून घेतलं. त्यानंतरनं परत थोडंसं तेल लावायचं आणि गॅस मिडियमच ठेवायचं. गॅस मोठं करायचं नाही आपण घावणचं पीठ टाकूच तर. बघू शकता मला खूप मोठं करायचं नव्हतं म्हणून मी आहे त्या कुठलं पण आकाराचे वगैरे असं टाकून घेतलेलं आहे. बघू शकता तर दोन्ही आपलं हे घावण तयार केलेलं हे साईडचं कडा काढत आहे. बघू शकता हळूहळू काढायचं. मग अशा पद्धतीनं मी नाचणीच्या पिठाचे घावण तयार केलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. हेल्दी आणि टेस्टी पटकन होते. थँक्यू.